नेते खूप दिवसांनी पत्रकार परिषद घेताय, काय सांगाल? खरं तर आता खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायसाठी तुम्हाला बोलवलं. तुमच्या माध्यमातून या शासनाला, पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी. आणि परिस्थिती आज खूप गंभीर घडलेली आहे. मला 3:10 3 वाजून 25 मिनिटांनी, 3 वाजून 26 मिनिटांनी, 3 वाजून 27 मिनिटांनी आणि 3 वाजून 38 फोन आला. आणि ते फोन आला ते ते माझा नंबर आहे 9309919193. या नंबरवर ते फोन आला. पुढून आलेला नंबर आहे 7276181704. या नंबरवरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही दादा भरणे मामा आहेत का? तुमच्या लक्षात आलंय का? मी म्हणालो होय आहेत की, बोला. ती पुढून म्हणाला, काय नाही, कसं आहे, मी मोठा फॅन आहे तुमचा. मी म्हणालो हो. समोरून तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले आहेत. मी म्हणालो हो. समोरून त्यांनी म्हणाला, तुम्ही गोरगरिबांसाठी लय काम केलं आहे. मी म्हणालो हो. काय ऍक्च्युअल झालंय ते सांगा. म्हणजे परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे. मला भरणे मामाचं नाव सांगून मला 3 दिवस 31 आणि 3 तारखेपर्यंत सोलापुरात येऊ नका, भरणे मामानी मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे, षडयंत्र रचलेलं आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्ही इकडे येऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे, असं मला त्यांनी फोन केला आणि फोन कट केला. मी ही करत असताना मी नंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन NC दाखल केलेली आहे. परंतु आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला माझी मागणी आहे, इथले पोलीस कमिशनर साहेब असतील, SP साहेब असतील, यापूर्वी मला जीव मारण्याची कट रचण्यात आलेला आहे. मी 26 तारखेला 26/12/2025 रोजी या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारी दिलेली आहे की मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे. त्याच्यामध्ये काय अधिकारी सामील आहेत, वाळू माफिया सामील आहेत. खरं तर मी वाळू माफियाच्या विरोधात दिनांक 2/12/2025 रोजी सातत्यानं पुराव्यानिशी संबंधित वाळू माफिया तक्रार केल्यामुळे वाळू माफियांनी चिडून जाऊन, आणि त्यात काय राष्ट्रवादीचे वाळू माफिया आहेत, अजित पवार गटाचे, त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे. आजच्या फोनवरून निष्पन्न झालेला आहे. कारण मला कुणकुण लागल्यानंतर, गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मी 26 तारखेलाच लिखित पत्र दिलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला तात्काळ वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावं. आणि त्यातच आज मला ती फोन देखील आलेला आहे. यावरून स्पष्ट होतंय की मला वाळू माफिया, पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी मिळून कट रचून मला माझा घातपात करून मला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मला जीव मारण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी इथल्या कर्तव्यदक्ष कमिशनर साहेब असतील, SP साहेब असतील आणि जिल्हाधिकारी असतील, यांच्याकडे माझी मागणी आहे की मला यापूर्वी देखील पोलीस प्रोटेक्शन असताना, 2 पोलीस असताना माझ्या